निर्भय महाराष्ट्र, सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ। कल्याणी नगर कार अपघात प्रकरणी पुणे पोलिसांनी 7 आरोपींविरुद्ध विशेष न्यायाधीश UM मुधोळकर यांच्या न्यायालयात गुरुवारी प्राथमिक 900 पानांचं दोषारोपपत्र दाखल करण्यात आले। सीसीटीव्हीचे पंचनामे, टेक्निकल पुरावे, क्रॅश इम्पॅक्ट असेसमेंट अहवाल, FSL ला दिलेले अहवाल ही पोलिसांनी दिलेले आहेत। पोलिसांनी विशाल अग्रवाल, शिवानी अग्रवाल, डॉक्टर अजय तावरे, श्रीहरी हाळनोर, अशफाक मकानदार, अतुल घटकांबळे यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले। कल्याणी नगर भागामध्ये 19 मेच्या मध्यरात्री 2:30 वाजण्याच्या सुमारास बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलानं भरधाव वेगात चाललेल्या पोर्शे कारच्या धडकेत IT अभियंता अनीस अवदिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांना उडवलं। या दोघे जागीच ठार झाले। या प्रकरणी बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवालच्या मुलास ताब्यात घेण्यात आलं। त्याच्या विरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। बाल न्याय मंडळानं मुलाला तात्काळ जामीन देताना निबंध लिहिण्यास सांगितल्यानं समाज माध्यमात टीकेची झोड उठली होती। या दरम्यान मुलाच्या आईवडिलांनी मुलाच्या रक्ताचे नमुने बदलून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला। या कटात ससूनच्या डॉक्टरांचा देखील सहभाग असल्याचं समोर आल्यानं त्यांनाही अटक करण्यात आली। या 5 जणांविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले। दोषारोपपत्रानुसार पोर्शे कार प्रकरणात 50 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले। यात प्रत्यक्षदर्शींचाही समावेश आहे। आम्ही आरोपींविरुद्ध प्राथमिक दोषारोपपत्र दाखल केले। पुढील काही दिवसात 173(8) प्रमाणे पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यात येईल। DNA आणि इतर काही अहवाल येणं बाकी आहे। निर्भय महाराष्ट्र, सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ।